मागील भागामध्ये आपण बघितलं, मस्करी करते रे, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं समज आणि पुढे जा, सगळं ठीक होईल. ती हसून त्याला चिअरअप करत म्हणाली. होप सो. समीर कसं तरी हसत म्हणाला. आता पुढे. सगळेजण कपडे बघत होते. समीरच्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती. ते बघून ईशाला थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं झालं. ती अंजूजवळ येत हळूच म्हणाली, किती बिनडोक मुलगी आहे ती, असं का केलं असेल तिनं? बघ की बिचारा समीर, आता त्याला कोण सांभाळेन? अंजू ईशाकडे बघून हळहळ व्यक्त करत म्हणाली. ईशाचा पण चेहरा पडला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अंजू मनातच हसली आणि म्हणाली, कोण देईल त्याला आता साथ? मी आहे की, ईशा हळूच म्हणाली. अंजूने तिच्याकडे भुवया उंचावून बघितलं तशी ती लाजली. मला पण हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून, चान्स सोडू नकोस आता. अंजू खुश होऊन तिला रेड सिग्नल दाखवत म्हणाली. तू बोलतीयस तर नाही सोडणार, ईशा म्हणाली. तशा दोघीही हसल्या. मग त्या त्यांच्यासाठी कपडे बघू लागल्या. हा बघ कसा आहे, रुद्रांशने अंजूजवळ येत विचारलं. वाव, ईशा त्याच्या हातातल्या गाऊनकडे बघत म्हणाली. अंजूला पण तो गाऊन खूप आवडला. ट्राय करून येतेस, त्यानं विचारलं. ती लगेच उठत म्हणाली, हो. अंजू गाऊन घेत हळूच त्याला म्हणाली, तोपर्यंत सौरभचं बघा काहीतरी. त्यानं मान हलवली. ती गाऊन घेऊन गेली. रुद्रांशने पाहिलं तर पिया एकटीच एका बाजूला मोबाईल बघत बसलेली होती आणि थोडंसं दूरच सौरभ तिच्याकडे बघत बसलेला होता. रुद्रांश त्याच्या मजनू भावाला बघून मान हलवत हसला. तो सौरभजवळ जात म्हणाला, किती उदास दिसतीये ना? हो ना, देवनं ठीक केलं नाही, सौरभ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला. त्यानं तसं केलं नसतं तर तुझं काय झालं असतं? रुद्रांशने शांतपणे विचारलं. सौरभने चमकून विचारलं त्याला. म्हणजे? जास्त शहाणा बनू नकोस, मला माहीत आहे सगळं, रुद्रांश त्याचा कान पकडत म्हणाला. आ, मग मी काय करावं आता? तो कान सोडवून घेत म्हणाला. चान्स सोडू नकोस हा, बोल जा तिच्यासोबत. तिला मानसिक आधाराची गरज आहेच. तिनं मन मोकळं केलं तर तिलाही थोडंसं बरं वाटेल. रुद्रांश पियाकडे बघत म्हणाला आणि सौरभच्या खांद्यावर थोपटून पुढच्या शॉपिंगसाठी गेला. हाय, शॉपिंग करायची नाही आहे का? सौरभने पियाजवळ जात विचारलं. पिया बळच हसून म्हणाली, करायची आहे ना, पण मूड नाही आहे ना, त्यानं तिच्या नजरेत बघत विचारलं. नाही तसं काही, ती नजर चोरत म्हणाली. त्यानं आजूबाजूला चेक करत विचारलं. मधू आली नाही? ती बाहेर गेली आहे, पिया मोबाईलमध्ये बघत म्हणाली. राहुलसोबत? सौरभने विचारलं. माहीत नाही, पिया थोडंसं वैतागून म्हणाली. ओके, मला हेल्प करतेस? सौरभ म्हणाला. तसं पियानं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. शेरवानी सिलेक्ट करण्यामध्ये. तो कपड्यांकडे बोटाने इशारा करत म्हणाला. तू प्लीज दुसऱ्या कुणाची तरी हेल्प घे ना, पिया बारीक नजर करत म्हणाली. नाही, तूच येणार आहेस, चल, असं बोलून सौरभने पियाचा हात धरला. तेच ती हात झटकून थोडंसं चिडत म्हणाली. तुला कळत नाही आहे का मी बोललेलं? काय इरिटेट करतोयस तू मला? लिव्ह मी अलोन प्लीज. सौरभने आधी तिच्याकडे आणि मग बाजूच्या काउंटरवरच बसलेल्या मुलाकडे बघितलं. तो यांच्याकडेच बघत होता. आय एम सॉरी, सौरभ पियाकडे बघून निर्विकारपणे म्हणाला आणि रुद्रांशकडे गेला. तिथून एक शेरवानी उचलत तो म्हणाला, ही फायनल कर माझ्यासाठी, मी आहे बाहेर. हातातली शेरवानी रुद्रांशकडे देऊन तो बाहेर निघून गेला. नेमकी अंजू गाऊन घालून तिथे आलेली होती. तिने ते सगळं पाहिलेलं होतं. माय गॉर्जियस मिसेस मोहिते, किती वेळा वेळ लावणार आहात मला? रुद्रांश अंजूजवळ येऊन तिची स्तुती करत म्हणाला. ती लाजून हसत म्हणाली. हा फायनल करूयात. ओके, रुद्रांश म्हणाला. बरं, सौरभ चिडला होता का? तिनं पियाकडे एक नजर टाकत विचारलं. पिया अजून कासावीस झालेली दिसत होती. हे बघ, इथे मी रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आणि तुझं काय चाललंय? रुद्रांशने नाराजीचा सूर लावत विचारलं. रोमांस करण्यासाठी खूप वेळ असेल आपल्याकडे, ती त्याच्या हातासोबत खेळत म्हणाली. खरंच? त्यानं तिला जवळ ओढत विचारलं. तिनं त्याच्याकडे डोळे मोठे करत बघितलं आणि त्याला मागे सारून बाजूला इशारा केला. तो आजूबाजूला बघून हसत म्हणाला. तू चेंज करून ये, मी तोपर्यंत सौरभला. तुम्ही नाही, पिया बघेल त्याला, असं बोलून अंजूने डोळे मिचकावले. ती पियाकडे गेली. पियाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. अंजू हळूच म्हणाली,
तू काही बोलली नाहीस. मीच बोलले म्हणून तर तो बाहेर गेला, पिया उदास होत म्हणाली. मी माझ्या ड्रेसबद्दल बोलतीये, अंजू तोंडातलं हसू लपवत म्हणाली. पियानं चमकून पाहिलं तिच्याकडे. अंजू सॅड फेस करत म्हणाली, माझ्या एका पण मैत्रिणीचं लक्ष नाही माझ्याकडे. एक फिरायला गेली, दुसरी तिकडे समीरसोबत बिझी, आणि तू पण. असं नाही आहे खरंच, पिया उठत म्हणाली. आणि पुन्हा म्हणाली, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेस तू यामध्ये. तिनं तिच्या डोळ्यातलं काजळ काढून अंजूच्या कानामागे लावलं. तशी अंजू गोड हसत म्हणाली, थँक्यू. बाय द वे, आत्ता कुणाबद्दल बोलत होतीस तू? सौरभ. अजून कोण? ती वैतागल्यासारखं म्हणाली. काय झालं? अंजूने माहीत नसल्यासारखं विचारलं. पियानं तिला सगळं सांगितलं आणि म्हणाली, आता काय करू मी? माझा मूड ठीक तर नव्हताच आणि मी त्याचा पण मूड खराब केला. जाऊन बोल ना मग त्याच्यासोबत, अंजू म्हणाली. काय बोलू? पियानं कळत नसल्यासारखं विचारलं. तुझं तू बघ, पण लवकर बोल. बिचारा रडत बसेल तिकडे, अंजू गंभीर होत म्हणाली. पियानं चकित होऊन विचारलं, खरंच? तिच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शनही जमा झालं होतं. अंजू मनातच हसली ते पाहून. ती मग मान हलवत म्हणाली, हो, म्हणजे मी जेवढं ओळखते त्यावरून बोलतीये. बरं, मी जाते. रुद्रांशची शॉपिंग राहिली अजून. अगं, पियाचं बोलणं होण्याआधीच अंजू निघून गेली. पियानं डोक्याला हात लावला. ती लगेच बाहेर निघून गेली. इकडे ईशा मॅडम खरंच समीरसोबत बिझी होत्या. दोघेही एकमेकांना कपडे घेण्यासाठी मदत करत होते. ईशानं मधूला व्हिडिओ कॉल करून तिच्यासाठीही ड्रेस निवडला. मध्येच समीर ईशाकडे एकटक बघत बसला. त्याला तसं बघताना बघून ती नजरेनंच काय विचारलं. तो मान हलवत काही नाही म्हणाला आणि समोर बघून कपडे बघू लागला. ईशा त्याच्याकडे बघून गालामध्ये हसली आणि तिने पण समोर बघितलं. यार, ही अजून का आली नाही? म्हणजे माझा काहीच फरक पडत नाही तिला, सौरभ आत बघून हताशपणे म्हणाला. तितक्यात त्याला पिया येताना दिसली. त्यानं पटकन हाताची घडी घालून कुठेतरी हरवल्याचं नाटक केलं. पिया त्याच्याजवळ येऊन बसली, तरी त्यानं तिच्याकडे पाहिलं नाही. आय एम सॉरी, पिया त्याच्याकडे बघत म्हणाली. त्यानं तिच्याकडे बघून काहीच रिॲक्शन न देता पुन्हा समोर बघितलं. आय एम रिअली सॉरी. मी माझ्याच धुंदीत होते आणि प्लीज मला माफ कर, पिया आता अपराधी सुरात म्हणाली. सौरभ अजूनही समोरच बघत होता. पियाचे पेशन्स आधीच संपले होते. तिनं आता चिडून विचारलं, तू ऐकणार आहेस की नाही? सौरभ काहीच बोलत नाहीये हे बघून पिया म्हणाली, ठीक आहे, नको मला तुझी माफी. आणि ती उठून जाणार तेच सौरभ तिचा हात पकडत म्हणाला, नाही. तिनं त्याच्याकडे वळत नजर रोखून बघितलं. पण मी एकाच अटीवर माफ करेन, तो बारीक तोंड करत म्हणाला. तिनं निर्विकारपणे विचारलं, कोणत्या? माझ्यासोबत आज कॉफीसाठी यायचं, तो हलकासा हसत म्हणाला. ओके, डन. पण मग माझी पण एक अट आहे, पिया भुवया उडवत म्हणाली. वा रे वा, तुझी का अट मानायची मी? रुसलो तर मी होतो ना, त्यानं बालिशपणे विचारलं. पियाला आता त्याचा तो क्यूट चेहरा बघून हसण्याची उबळ आली, पण कंट्रोल करत ती म्हणाली, बघ बाबा, मी तर तुला ट्रीट देण्याचा विचार करत होते, पण आता तुला नको. नाही, मान्य आहे मला तुझी अट. कधी जायचं मग? त्यानं एक्सायटेड होत विचारलं. पिया हसून म्हणाली, तू बोलशील तेव्हा. बघ हा, तो डोळे मोठे करून म्हणाला. हो रे, ती डोळे फिरवून हसत म्हणाली. ओके, सांगेल मग मी कधी जायचं ते, पण सध्या मला शॉपिंगसाठी मदत करशील? त्यानं हसून विचारलं. पियानेही होकारार्थी मान हलवली. चल मग. असं बोलून सौरभ पुढे जाणार तेच त्याच्या लक्षात आलं की पियाचा हात त्याच्या हातातच होता. त्यानं तिच्याकडे बघितलं तशी दोघांचीही नजरानजर झाली. त्यानं पटकन तिचा हात सोडला आणि चलायचं असा इशारा केला. ती हसत हो म्हणाली. दोघेही मग आत गेले. बराच वेळ शॉपिंग चाललेली होती. दिनेश रावांनी व्हिडिओ कॉल करून आजी आणि फॅमिली मेंबर्सला पण कपडे घेतलेले होते. एंगेजमेंट आणि लग्न सगळीच शॉपिंग करून झाल्यावर दिनेश राव, अहिल्याबाई आणि शीलाबाई तिथल्याच एका कॅफेमध्ये चहा घेण्यासाठी गेले. बाकीचे कॉस्मॅटिक्स खरेदी करण्यासाठी गेले. अंजू कॉस्मॅटिक्स खरेदी करून आली. रुद्रांश डिक्की ओपन करत म्हणाला, एकटीच? बाकीचे कुठे आहेत? आपणच एंगेज केलं ना त्यांना, गेले कॉफी पिण्यासाठी, अंजू बॅग्स आत टाकत म्हणाली. ओह गुड,
लवकरच जमेल असं दिसतंय, तो आनंदानं म्हणाला. तीही हसत म्हणाली, मलाही तसंच वाटतंय. आज पूर्वीताई पण पाहिजे होत्या ना. तिला खरंच त्यांची आठवण येत होती. त्याच्यासाठी पण त्यांनी कपडे घेतलेले होते. हो ना, पिल्लूची बडबड पण मिस करतोय मी, रुद्रांश तानीच्या आठवणीत म्हणाला. मी पण, अंजू म्हणाली. अच्छा, ते जाऊ देत. लिपस्टिकचे फ्लेवर्स कोणते घेतले? त्यानं डिकी लावत विचारलं. पियाने जे घ्यायला लावले ते घेतले. पण का? तिनं पर्स नीट चेक करत विचारलं. मला पण टेस्ट आवडायला पाहिजे ना. तो तिच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला. तुम्हाला? आता तुम्ही काय लिपस्टिक लावणार का? अंजू हसत म्हणाली आणि पर्स आत ठेवली. बाजूला कोणी नाही हे बघून रुद्रांशने अंजूला कमरेला हात धरून जवळ ओढलं. अहो, तिनं गडबडून आजूबाजूला नजर टाकली. लावणार तर तूच आहेस, पण टेस्ट तर मी करणार ना. रुद्रांशने गालामध्ये मिश्किल हसत विचारलं. अंजूला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. तशी सरसर लाल गुलाबी होऊन गेली ती. तिनं नजर चोरून खाली बघितलं. तू म्हणशील तर आत्ता पण ट्राय करू शकतो, रुद्रांश तिला जवळ घेत म्हणाला. तुम्ही ना. ती त्याला ढकलून जाणार तसा तो तिचा हात धरून तिला जवळ ओढत म्हणाला. पळू नका मिसेस मोहिते, आता लग्न होणार आहे आपलं. अहो सोडा मला, आपण बाहेर आहोत, ती परत सर्वत्र नजर टाकत म्हणाली. असू देत की मग, होणारी बायको आहेस तू माझी, तो बेफिकिरीने म्हणाला. अजून झाली तर नाहीये ना, ती हात सोडवून म्हणाली. तो पुन्हा हात पकडून हसत म्हणाला. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण रुद्रांश सोडा, आई बाबा आले, ती मागे बघत म्हणाली. रुद्रांश लगेच घाबरून तिचा हात सोडला. काय तर रुद्रांश मोहिते कोणाला घाबरत नाही, पाहिलं हा आज, अंजू त्याच्यासारखा ताठा करत म्हणाली आणि खळखळून हसायला लागली. थांब तू, रुद्रांश तिला पकडणार तेच ती पटकन बाजूला पळाली आणि त्याच्याकडे बघून जीभ दाखवून हसत म्हणाली. सध्या कॉफी देऊ शकते मी तुम्हाला, चलताय ना. तुम्ही ऑफर केल्यावर नाही कसा म्हणेन मी, रुद्रांश डिक्की चेक करत म्हणाला. ते दोघेही मग कॅफेमध्ये गेले. त्यांनी पाहिलं तर समीर ईशा एका कॉर्नरमध्ये तर सौरभ पिया दुसऱ्या कॉर्नरमध्ये बसलेले होते. समीर आणि पियाला हसताना बघून दोघेही खुश झाले. त्यांनी पण तिथे जाऊन कॉफी एन्जॉय केली. सगळेजण थकून घरी आले. सौरभने खूप हट्ट केलेला असतो बाहेर जेवण करण्याचा, पण दिनेशराव नाही म्हणाल्यावर त्याला पुढे काही बोलताच आलं नाही. रात्री पूर्वी आणि राज पण लेटच आले. सोबत मुकेशला बघून घरचे चकित आणि आनंदितही झाले. पूर्वी लगेच सारवासारव करत म्हणाली. मीच बोलावलं होतं त्यांना, तानी ऐकतच नव्हती आणि ठीक केलंस तू, त्या निमित्ताने घरी तरी आला, शीलाताई हसत म्हणाल्या. पूर्वी झोपलेल्या तानीला घेऊन वर गेली. आता आलायस तर जेवण करून जा, अहिल्याबाई त्याला पाणी देत म्हणाल्या. घरी आई वाट पाहत असेल काकू, नंतर कधीतरी. आईला एंगेजमेंटला बोलाव बरं, म्हणजे निमंत्रण देण्यासाठी येईलच रुद्रांश, पण तरी आधीच सांगून ठेवते, त्या हसून म्हणाल्या. हो नक्की, चला येतो, उशीर झाला आहे, मुकेश उठत म्हणाला. हो हो, काळजी घे, आईला विचारलं म्हणून सांग, अहिल्याबाई पण उठत म्हणाल्या. त्यानं हसून होकारार्थी मान हलवली. रुद्रांश मुकेशसोबत बाहेर गेला. मग म्हणाला की नाही साज तरी, रुद्रांशनं कारजवळ उभं राहत विचारलं. नाही, पण मला बोलण्याची गरज नाही वाटत आता, मुकेश हलकंसं हसत म्हणाला. का, रुद्रांशने न समजून विचारलं. आज त्यांच्या नजरेनंच सगळं सांगितलं, मुकेश गालामध्ये हसत म्हणाला. रुद्रांश त्याची खेचत म्हणाला. ओ हो, प्रोग्रेस आहे तर, बट सिरियसली मुकेश, आय एम सो हॅपी की तुझ्यासारखी व्यक्ती माझा जीजू बनणार आहे. मी पण खूप खुश आहे. माझी इनकम्प्लीट फॅमिली तुम्हा सगळ्यांमुळे कंप्लीट होणार आहे. आणि मुकेश बोलता बोलता थांबला. आणि रुद्रांशने विचारलं. तानी आज झोपेत मला डॅडा म्हणाली, मुकेश थोडंसं भावूक होत म्हणाला. त्याचे डोळेही हलकेसे पाणावले होते. रुद्रांशने विश्वास न बसल्यासारखं विचारलं. खरंच? हो, थोड्या वेळेसाठी मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं, पण नंतर खूप खुशही झालो. मला डॅडा म्हणणारी इतकी क्यूट प्रिन्सेस माझ्यासोबत असेल आता, कायमची, मुकेश भरून आल्यासारखं म्हणाला. त्याच्या नजरेत खरंच आनंद दिसत होता. रुद्रांश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. माझी पिल्लू तुझ्याकडे सुखरूप राहील यात काही वाद नाही. दोघेही हसले. रुद्रांशनी मुकेशला मिठी मारली. ते बाजूला होत नाही तेच पूर्वी बाहेर आली. भेटू मग उद्या, बाय.
रुद्रांश मुकेशला म्हणाला आणि मग पूर्वीकडे बघून हसतच आत गेला. पूर्वी मुकेश समोर येत हळूच म्हणाली, थँक्यू, मी बोलावलं आणि लगेच आलात तुम्ही. थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे तुम्हाला, मुकेश थोडंसं मान झुकवत म्हणाला. का? पूर्वीने विचारलं. तुम्ही मला बोलावलंत म्हणून. मला खरंच खूप आवडलं तुमचं असं हक्कानं बोलावणं, मुकेश हलकासा हसत म्हणाला. पूर्वी थोडंसं लाजत म्हणाली. तिला पुढे काय बोलावं ते सुचलं नाही. वातावरणात आलेला ऑकवर्डनेस बघून मुकेश म्हणाला, येतो मग मी, भेटू पुन्हा. हो बाय, टेक केअर, ती स्मित करत म्हणाली. यू टू, मुकेशही हसत म्हणाला. तो मग कारमध्ये बसून गेला. पूर्वीने कपाळावर हलकेच मारलं. ती मग हसतच आत गेली. खिडकीतूनच ते बघत असलेले दिनेशराव समाधानानं हसले आणि त्यांनी वर बघून हात जोडले. रात्री जेवण झाल्यानंतर रुद्रांश अंजूला सोडवण्यासाठी जाणार होता. तो अंजूसोबत बाहेर आला नाही, तेच तिथे समीर व सौरभ दोघेही आले. कुठे बाहेर चाललात का? रुद्रांशनं त्यांना विचारलं. नाही, ते समीर बोलताना अडखळला. अहो तुम्ही पण ना, समजून घ्या की, पियासोबतचा डिनर डेटचा चान्स हुकला ना त्याचा आज. आत्ता भेटायचं असेल, हो ना? अंजूने सौरभकडे बघून हसत विचारलं. तसा तो गडबडत म्हणाला, असं काही नाही आहे, या समीरला ईशाला भेटायचं आहे. ए, माझं नाव कशाला पुढे करतोस? मला तूच बाहेर घेऊन आलास ना? समीरने थोडंसं रागामध्ये विचारलं. अरे तू, सौरभने समीरला इशारा करून गप्प राहायला सांगितलं. ते बघून रुद्रांश व अंजू दोघेही हसले. कसं आहे भावांनो? रुद्रांश दोघांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. मी खरंच नेलं असतं तुम्हाला सोबत, पण तुमच्या नादात मला माझी रोमॅन्टिक ड्राईव्ह खराब करायची नाही आहे. अहो तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे हा, अंजू या दोघांकडे बघत म्हणाली. पण मला आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही घरात जा आणि हवं तर त्या दोघींना कॉल करून बोलत बसा. मी येतो हिला सोडून, रुद्रांश त्यांच्याकडे बघत म्हणाला. सौरभ तोंड पाडतच आत गेला. रुद्रांशने समीरकडे बघितलं, तसा तो पण पटकन आत गेला. आले असते दोघेही तर काय झालं असतं? अंजू लगेच म्हणाली त्याला. ते आले असते तर मग मला काही करता आलं नसतं ना, रुद्रांश तिचा हात धरून मिश्किलपणे म्हणाला. तेवढ्यातच तिला शहारल्यासारखं झालं. तिनं त्याच्याकडे नजर रोखून बघितलं, मग लाजून हसतच खाली पाहिलं. चलायचं? त्यानं तिला विचारलं. ती मान हलवत हो म्हणाली. ते दोघेही मग कारमध्ये बसून तिच्या रूमकडे गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.